माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन आहे। बोलायला गेलो आपण लाईफस्टाईल बद्दल तर इथे तुम्हाला वेल नोन हॉटेल्स, मॉल्स आणि थिएटर्स पण क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये आहेत। त्यांनी अराउंड 5000 प्लस होम डिलिव्हर केलेले आहेत आणि त्यांचं ऑनगोईंग डेव्हलपमेंट आता 7.5 मिलियन स्क्वेअर फीट मध्ये ऑनगोईंग आहे। तर हे राहणारे पूर्ण 1.5 एकरचं लँड पार्सल आणि ह्याच्यात येत आहेत हा एकच टॉवर जो 3 BHK ची साईज असेल 1277 आणि 1296 स्क्वेअर फीट, प्राइस स्टार्टिंग फ्रॉम 3.04 lakhs ऑनवर्ड्स। तर ही राहणारे फर्स्ट गेस्ट बेडरूम जी की असते साईज तुमची 11x15 ची। तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भेटणार आहेत फक्त 3 आणि 4 BHK चे ऑप्शन्स। पुरातन काळात राजा आणि महाराजे साम्राज्याच्या मध्यवरील भागात राहत असत आणि आजच्या पिढीला पण गरज आहे की त्यांना मध्यवरील भागात राहायचं आहे आणि त्या भागात राहून त्यांना राजासारखा फील घ्यायचा आहे। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक प्रोजेक्ट जो राहणार आहे शिवाजीनगर सारख्या लोकेशन मधून, जिथून तुम्हाला कनेक्टिव्हिटी भेटत आहे टुवर्ड्स पश्चिम पुणे ते पूर्व पुणे आणि उत्तर ते दक्षिणापर्यंत, ते पण मेट्रो आणि कारनी म्हणजे रोड्सने। माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन आहे, जिथून तुम्हाला चारही साईडला कनेक्टिव्हिटी भेटती आहे आणि इथूनच तुम्हाला 10 मिनिटांच्या अंतरावर शिवाजीनगरचा मेन चौक भेटणार आहे। आता आपण कनेक्टिव्हिटी आणि नेबरहुड बद्दल जाणून घेणार आहोत। तर कनेक्टिव्हिटी मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला इथून पुणे ते पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिणापर्यंत तुम्हाला कनेक्टिव्हिटी भेटत आहे, जिथून तुम्ही कात्रज, त्याच्यानंतर बालेवाडी, गुंजेवाडी, इकडे तुम्ही बघितलं तर खराडी, त्याच्यानंतर इकडे जर PMC बघितलं तर चिंचवड पर्यंत तुम्हाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे आणि बाय रोड पण तुम्ही कनेक्ट करू शकता। जर आपण नियर बाय हॉस्पिटलचं बोलायला गेलो तर इथे तुम्हाला ONK हॉस्पिटल फक्त वॉकिंग डिस्टन्स वरती राहणार आहे आणि तसेच सुप्रसिद्ध संचिती हॉस्पिटल पण आहे। जर आपण स्कूल्स अँड कॉलेजेस बद्दल बोलायला गेलो तर रिनाउंड कॉलेजेस जसे की COEP झालं, त्याच्यानंतर फर्ग्युसन झालं, मॉडर्न कॉलेज झालं, हे खूप हाकेच्या अंतरावर आहेत। बोलायला गेलो आपण लाईफस्टाईल बद्दल तर इथे तुम्हाला वेल नोन हॉटेल्स, मॉल्स आणि थिएटर्स पण क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये आहेत। हॉटेल्स बघायला गेलं तर JW मॅरियट, ग्रँड शेरेटॉन, मॉल्स लाईक PVR पॅव्हिलियन मॉल, ऑल्सो योर 99 डेक्कन मॉल, आणि जर थिएटर्स बद्दल बोलायला गेलं तर PVR पॅव्हिलियन आहे। हे सगळे क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये राहणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एक लाईफस्टाईल पण इथे बेटर भेटत आहे। ऑल्सो इथून FC रोड पण खूप क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये असल्यामुळे इथे तुम्हाला शॉपिंग सेंटर्स पण खूप कमी डिस्टन्स मध्ये तुम्ही तिथे ट्रॅव्हल करू शकता। आणि जर आपण कनेक्टिव्हिटीचं मी सांगितलंच होतं तुम्हाला, तिथून तुम्हाला मेजर 2 मेट्रो स्टेशन आहेत जे की आहे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आणि ऑल्सो शिवाजीनगर मेट्रो स्टेशन, आणि रेल्वे स्टेशन पण इथून तुम्हाला फक्त 500 मीटरच्या डिस्टन्स वरती आहे। ऑल्सो शिवाजीनगरचं पुणे महानगरपालिका अँड पुणे विद्यापीठ पण इथून अराउंड फक्त 1 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये भेटणार आहे। आता आपण बघत आहोत सेल्स गॅलरी आणि त्याच्यातले काही युनिक फीचर्स म्हणजे की सॅम्पल फ्लॅट, बिल्डर्स लेगसी आणि प्रोजेक्टचं मॉडेल, ज्याच्यात मी तुम्हाला समजावणार आहे काही लेवलला तुम्हाला अम्युनिटीज भेटत आहेत, कशा प्रकारे डिझायनिंग केलेलं गेले आहे। तर बघूयात। तर व्यंकटेश डेव्हलपर्स अराउंड 2000 पासून या रिअल इस्टेट मध्ये काम करत आहेत। त्यांनी अराउंड 5000 प्लस होम डिलिव्हर केलेले आहेत आणि त्यांचं ऑनगोईंग डेव्हलपमेंट आता 7.5 मिलियन स्क्वेअर फीट मध्ये ऑनगोईंग आहे। ह्याच्यात जर बघायला गेलं तर मोस्ट रिनाउंड लोकेशन्स लाईक बालेवाडी, बानेर या लोकेशन्समध्ये त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत। इव्हन एरंडावणेमध्ये पण त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट आणलाय आणि एक सिंहगड रोडवरती पण आता एक त्यांचा युनिक प्रोजेक्ट चालू आहे। जसं की आपण बाहेर बघितलं पुणे शिवाजीनगरचं हे मेट्रो स्टेशन आणि त्यालाच हा कनेक्टिंग रोड जो आपल्या प्रोजेक्टला कनेक्ट करणार आहे। तर हे राहणारे पूर्ण 1.5 एकरचं लँड पार्सल आणि ह्याच्यात येत आहेत हा एकच टॉवर जो की राहणार ऑफ हाईट 6+ तुमचा 30 फ्लोअर्सचा, त्याच्यामध्ये 6 लेवलचा खाली पार्किंग एरिया असेल आणि त्याच्यावरतीच तुम्हाला ॲम्युनिटीज एरिया प्रोव्हाइड केला आहे। तिची हाईट 18 फीटची राहणार आहे ॲज अन पोडियम लेवल ॲम्युनिटीजची, आणि त्याच्यावरती तुम्ही 30 फ्लोअरचा हा टॉवर राहणार आहे। ह्यामध्ये बघितलं तर तुम्हाला 3 लेवलला ॲम्युनिटीज पार्ट भेटतात। एक राहणार आहे तुमचा ग्राउंड लेवलला, दुसरा आहे पोडियम लेवलला आणि तिसरा आहे रूफटॉपला। रूफटॉपचा आपण ॲम्युनिटी एरिया इकडे प्रेझेंट केलेला आहे, तो पण बघूयात। तर इथे बघितलं तर ह्या पार्टमध्ये तुम्हाला मल्टीपर्पज कोड भेटतो, त्याच्यानंतर मचान एरिया भेटतो आणि सिनियर सिटीजन्स पॉईंट्स भेटतात। जर आपण पोडियम लेवलला बघितलं तर पोडियम लेवलला तुम्हाला हातापायला एक इन्फिनिटली एज स्विमिंग पूल भेटतोय जो की असणारे टेम्परेचर कंट्रोल, अगेन इंडोर गेम्स आहेत, किड्स अँड क्रेश एरिया आहे, को वर्किंग स्पेसेस तुम्हाला इथे बघायला भेटतील।
त्याच्यानंतर बँक्वेट हॉल आहे, मल्टीपर्पज हॉल आहे आणि इथे ओपन किचन आणि सिनियर सिटीजन सिटिंग्स पण प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. इकडून तुम्ही बघू शकता. आणि ह्या प्रोजेक्टच्या जर खाली बघितलं तर तुम्हाला 7 हाय स्ट्रीट शॉप्स प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की लीज आउट होतील अँकर ब्रँड्सला आणि तुम्हाला डेली नीड्स वगैरे सगळ्या गोष्टी सोसायटीच्या खालीच तुम्हाला भेटून जाणार आहेत. आणि हे एक युनिक एलिव्हेशन येतं इथे प्रेझेंट केलेलं आहे. त्याचं फेसिंग तुम्हाला ईस्ट आणि वेस्ट भेटणार आहे. सगळ्यात मेन जो व्हेंटिलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघतो की तुम्हाला ईस्ट अँड वेस्ट फेसिंग फ्लॅट्स आणि हे असते म्हणजे विंडोज वगैरे, तर तुम्हाला व्हेंटिलेशन, एअर आणि लाईट ही खूप बेस्ट भेटते. तर इथे तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत. मी जो तुम्हाला टेरेसचा अमेनिटीज पार्ट सांगितला, तर टेरेसवरती तुम्हाला हा ओपन टू स्काय सिटिंग एरिया दिलेला आहे, जिथे तुम्हाला चिटचॅट सेंटर वगैरे प्रोव्हाइड केले गेलेले आहे. तिथे तुम्ही टाइम रिलॅक्सिंग करू शकता. तर प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू हा पूर्ण लँड पार्सल आहे 1.5 एकरचा, ज्याच्यात तुम्हाला नो जीबी, नो लिटिगेशन आणि नो म्हाडा. इथे तुम्हाला भेटणार आहेत 6 लेवलचं पोडियम लेवल आणि त्याच्यानंतर 30 फ्लोअरचा हायराईज रेसिडेन्शियल टॉवर. तुम्हाला प्रत्येक फ्लोअरला फक्त 3 फ्लॅट भेटणार आहेत, ज्याच्यात 2 3 BHK राहतील आणि एक 4 BHK राहील. 3 BHKची साईज असेल 1277 आणि 1296 स्क्वेअर फीट. प्राइस स्टार्टिंग फ्रॉम 3,04 lakhs ऑनवर्ड्स. आणि 4 BHKची साईज असणार आहे 1778 स्क्वेअर फीट. प्राइस स्टार्टिंग फ्रॉम 4,24 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह. आता जाणून घेऊयात सॅम्पल फ्लॅट. आता आपण बघणार आहोत 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट, जो की असणार आहे 1778 स्क्वेअर फीटचा. एंट्रन्सलाच तुम्हाला भेटत आहे व्हिडिओ डोर फोन आणि 1 टचचं हे डिजिटल प्रीमियम लॉक. आणि हा स्पेस तुम्हाला ॲज अन भेटणार आहे एंट्रन्स फॉयर, जिथे तुम्ही शू रॅक आणि तुमचा स्टोरेज प्लेस प्लॅन करू शकता. हा कॉन्सेप्ट जो आहे 4 BHKचा जो असणार आहे बटरफ्लाय कॉन्सेप्ट, म्हणून एक बेडरूम तुमची राहणार आहे हॉलच्या ॲडजस्टंट साईडला. तर ही राहणार आहे फर्स्ट गेस्ट बेडरूम, जी की असते साईज तुमची 11x15ची. प्लस तुम्हाला इथे भेटत आहे मास्टर टॉयलेट. इथे तुम्हाला जे CP आणि सॅनिटरी फिटिंग्स भेटत आहेत ते ऑल ओव्हर तुम्हाला जे फ्लॅट भेटणार आहेत ते राहणार आहे तुमचे अमेरिकन स्टँडर्ड आणि ग्रोहेचे. प्लस तुम्ही जे इथं बघू शकता की जी विंडो साईज प्रोव्हाइड केली गेली आहे ती ह्यूज साईज आहे. सेफ्टी पर्पजनी तुमचे लोअर पार्ट्स हे मुव्हेबल नसतील, पण वरचे पार्ट जे आहेत ते तुम्हाला मुव्हेबल असतील, जेणेकरून तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचा फील तिथून येईल. 4 BHK म्हणजे प्रशस्त असा लिव्हिंग तर झालाच, तर हा प्रशस्त लिव्हिंग तुम्हाला भेटत आहे ह्या कार्पेटमध्ये. आणि हेच नाही तर तुम्हाला खूप स्पेशियस अशी बाल्कनी पण सुद्धा भेटणार आहे. नॉर्मली आपण 2 किंवा 3 BHK मध्ये बघतो तर ही एवढी तुम्हाला रूम साईज असते ॲज अन बेडरूम साईज, पण इथे तुम्हाला एवढी मोठी ही बाल्कनी एरिया भेटतोय विथ सँडविच ग्लास तुम्हाला भेटत आहेत अँड हँड रेलिंग पण. लिव्हिंग एरिया तर आपण बघितला, तर त्याच्याच ऍडजस्टंट साईडला आपल्याला भेटत आहे 6 सीटरचा डेडिकेटेड डायनिंग स्पेस, म्हणजे कुठंच इंटरफेअर करत नाही आपल्या लिव्हिंग स्पेसमध्ये, जेणेकरून डायनिंगची पण प्रायव्हसी मेंटेन होते आणि आपल्या किचनची पण प्रायव्हसी मेंटेन होते. किचनचं जर मी इथे तुम्हाला सांगायला गेलो तर किचन तुम्हाला इथे डनअप भेटणार आहे, ज्याच्यात तुम्हाला पॅरलल प्लॅटफॉर्म आहेत, इंजिनिअरिंग स्टोनचे आहेत. त्याच्यानंतर एक मेन USP की तुम्हाला 2 सिंक प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. तिथे तुम्ही व्हेजिटेबल ॲज वेल एज फ्रूट वॉश करू शकता आणि इथे तुमचे युटेन्सिल्स वॉश होतील, जेणेकरून तुमची हायजीन मेंटेन होईल. आणि हा तुमचा स्पेस अजून राहणार आहे ड्राय बाल्कनीचा, ते तुम्ही वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर पण प्लॅन करू शकता. आता आपण बघूयात 3 बेडरूम्स जे की 4 BHKचे आहेत. तर हाच पहिला बेडरूम राहणार आहे तुमचा कॉमन बेडरूम ॲज अन किड्स बेडरूम. इथे तुम्ही ॲज अन तुमच्या फॅमिली रूमसाठी पण प्लॅन करू शकता, कारण आपल्याला 3 बेडरूम्स खूप सफिशियंट होत असतील. किड्स बेडरूमच्या ऑपोजिट साईडला राहणार आहे तुमचा कॉमन वॉशरूम. तर आपण आता फर्स्ट मास्टर बेडरूम बघूयात, जिथे तुम्हाला 2 बेडरूम्स मध्ये भेटत आहे वॉक इन वॉर्डरोब. तर ही फर्स्ट मास्टर बेडरूम बघूयात. ही पण 12x15ची साईज आहे. इथून तुम्ही आत आलात तर तुम्हाला हा वॉक इन वॉर्डरोब स्पेस बघायला भेटतो आणि अलॉंगेटेड तुमचं इथे वॉशरूम राहतं, त्याच्यात तुम्हाला ग्लास पार्टिशन पण प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे.
आता बघूयात आपण मास्टर स्वीट. मी जसं म्हणलो तुम्हाला की तुम्हाला इथे राजासारखा फील येणार आहे मी हे घर परचेस केल्यावरती, कारण तुम्हाला इथे भेटत आहे ह्या मास्टर बेडरूम सोबतच ही स्टँडिंग बाल्कनी ॲज वेल ॲज तुम्हाला इथे भेटत आहे हा वॉक इन वॉर्डरोब स्पेस. आणि एवढंच नाही, तुम्हाला ह्या मास्टर वॉशरूम मध्ये भेटत आहे बाथटब. गॅलरी एकदा बघून घ्या. इथून तुम्हाला पूर्ण शिवाजीनगर स्कायलाईनचे ब्युटिफुल व्ह्यूज भेटणार आहेत. प्रोजेक्ट USPs. फर्स्ट, तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भेटणार आहेत फक्त 3 आणि 4 BHKचे ऑप्शन्स, त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्मो क्राऊड राहणार आहे पूर्ण सोसायटीमध्ये. जर आपण दुसरं बघायला गेलो तर हा मध्यवर्ती भागात प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळं तुम्हाला इथे स्कूल्स, कॉलेजेस, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि थिएटर्सची कनेक्टिव्हिटी खूप अप्रतिम भेटते, जेणेकरून तुम्हाला फक्त हाकेच्या अंतरावर या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तिसरी गोष्ट आपण बोलायला गेलो तर इथे तुम्हाला मेजर मेट्रो स्टेशन आहे शिवाजीनगर, जे कनेक्ट करतं पुणे ईस्ट, पुणे वेस्ट, पुणे नॉर्थ आणि पुणे साऊथचे मेजर मेट्रो स्टेशनला, जेणेकरून तुम्ही बाय मेट्रो कुठल्या पण लोकेशनला ट्रॅव्हल करू शकता बाय शिवाजीनगर मेट्रो स्टेशन. तर तुम्हाला काय चूज करायचं आहे स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲज अ ट्रस्टेड रिअल इस्टेट कन्सल्टंट, कारण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मल्टिपल लोकेशन्सला मल्टिपल प्रोजेक्ट्स, आणि त्याचाच तुम्हाला देणार आहोत एक अनबायस रिव्ह्यू. आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला भेटणार आहे स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज, जे की असणार आहे 0 ब्रोकरेज कॉस्ट आणि बॉटम रेटची गॅरंटी. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या पेजला सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.